नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. काल सायंकाळी साधारणतः आरटी प्रवेश प्रक्रियेची लॉटरी लागली. याच्यामध्ये काही पालकांचं सिलेक्शन झालं, काही पालकांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, काही पालकांना नॉट अलोकेट म्हणजेच लक्षात घ्या सिलेक्शन झालेलं नाही अशा प्रकारचा स्टेटस आलेला आहे. तर आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ ज्या पालकांचं लक्षात घ्या की वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे आणि त्याचबरोबर ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे तर अशा पालकांसाठी आजचा हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. तर अनेक पालकांचा प्रश्न होता की वेटिंग लिस्ट आहे तर याच्यामध्ये नाव आलेलं आहे म्हणजेच आम्हाला सिलेक्शन पुढच्या लक्षात घ्या की राऊंडमध्ये होणार का. अजून देखील एक महत्त्वाचा प्रश्न होता की लिस्ट अजून देखील एक महत्त्वाचा प्रश्न पालकांचा होता तर एकूण किती याद्या लागतात. तर मी सांगत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पालकांनी आरटी अंतर्गत फॉर्म भरलेले आहेत, ज्यांची निवड झालेली आहे, त्यांची कागदपत्र पडताळणी आजपासून म्हणजेच ऑलमोस्ट कालपासून सुरू झालेली आहे. 20 तारखेपर्यंत त्यांना कागदपत्र पडताळणी करायची आहे. आणि आता राहिला प्रश्न आहे की ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे त्यांना सध्या काही करायची गरज नाही आहे, कारण का त्यांच्यासाठी 20 तारखेनंतर पुढील राऊंड लागणार आहे. तर आता याच्यामध्ये लक्षात घ्या की ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे त्यांचं सिलेक्शन कधी होणार. तर ज्यांची शाळेमध्ये निवड झालेली आहे, साधारणतः एका शाळेमध्ये 20 जागा आहेत, तर 20 जागांवरती विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. त्यांची कागदपत्र पडताळणी आजपासून 20 तारखेपर्यंत होईल. याच्यामध्ये ज्या पालकांचे अर्ज रद्द होतील, बाद होतील किंवा काही पालक आहेत तर ॲडमिशन घेत नसतात, त्यामुळे जेवढ्या जागा रिक्त होतील तेवढ्या जागांवरती ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे क्रमानुसार ते पालक आहेत ते पुढे सरकत असतात. तर एक मात्र गोष्ट नक्की असते की जास्तीत जास्त प्रमाणावरती अर्ज कॅन्सल होण्याची शक्यता फार कमी असते. कदाचित किंवा क्वचितच काही नंबरचे जे अर्ज असतात ते रद्द होतात किंवा काही पालक आहेत शाळा पसंतीची न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी प्रवेश घेत नाही. तर याच कारणांमुळे ज्यांचं अर्ज रद्द होतील त्या जागेवरती वेटिंग लिस्टमध्ये ज्या पाल्यांची नावं आहेत त्यांना क्रमानुसार या निवड यादीमध्ये प्राधान्य दिलं जातं. तर आता दुसरी यादी कधी लागणार असा देखील पालकांचा प्रश्न होता. तर साधारणतः ज्यांचं पहिल्या निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे त्यांची कागदपत्र पडताळणीसाठी 20 तारखेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे या 20 तारखेपर्यंत पालकांना प्रतीक्षा करायची आहे. तर ही कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर आरटीचं जे अधिकृत पोर्टल आहे तर प्रत्येक शाळेनुसार किती विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं आहे हे देखील तुम्हाला पाहता येणार आहे. अजून तरी पोर्टलवरती विद्यार्थी जेवढे कन्फर्म शाळेमध्ये ॲडमिशन झालेले आहेत त्यांची लिस्ट आलेली नाही आहे. पुढील काही दिवसांमध्ये जशी कागदपत्र पडताळणी होईल तशा प्रकारची विद्यार्थ्यांची यादी प्रत्येक शाळेनुसार तुम्हाला पोर्टलवरती पाहता येणार आहे. आपण देखील या संदर्भात माहिती देणारच आहोत. तर थोडे दिवस प्रतीक्षा करायची आहे, कारण का 20 तारखेनंतरच दुसरी यादी लागणार आहे. तर याच्यामध्ये ज्या पाल्यांची नावं वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांना संधी असणार आहे. ज्यांचं नॉट अलोकेट आलेलं आहे म्हणजे ज्यांची कोणत्याच यादीमध्ये निवड झाली नाही आहे तर त्यांना मात्र पुढच्या यादीमध्ये स्थान मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण का मागील काही वर्षांपर्यंत फक्त वेटिंग लिस्टमध्ये ज्या पाल्यांची नावं आहेत त्यांचाच विचार केला जातो, परंतु लक्षात घ्या ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे त्यांना मात्र आता कोणतीच प्रोसेस राहिलेली नाही. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट सध्या आरटी लॉटरी अंतर्गत देता येणार आहे. सध्या कागदपत्र पडताळणी आणि कागदपत्र पडताळणीनंतर जेवढे ॲडमिशन होतील त्यांची नावं पोर्टलवरती अपडेट होतील आणि राहिलेल्या जागांवरती ज्यांचं नाव वेटिंग लिस्टमध्ये आहे अशा पालकांच्या पाल्यांना आरटी अंतर्गत फॉर्ममध्ये ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. आणि साधारणतः 2 ते 3 वेळा लक्षात घ्या याद्या लागतात, पालकांना थोडी प्रतीक्षा करावीच लागते. तर अशा प्रकारची ही अपडेट सध्या देता येणार आहे. तर आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तुमच्या काही शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. प्रत्येक कमेंटला उत्तर आमच्यामार्फत दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. सगळ्याच पालकांच्या मनातील शंकांचं समाधान झालं असेल तर अशा प्रकारे आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.